तर नीट पेपर फुटी प्रकरणावरून देशभर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघर्षाला खरे मोठं यश मिळालं आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज ठाकरे यांनी या घडामोडींवर बोलताना सरकारवर जोरदार टीका केली। जिनं सरकारच्या झिंजा उपटल्या, तरुणाईनं या सरकारला जमिनीवर आणलं, या सर्वार्थानं तरुणीचा विजय झाला असे ते म्हणाले। उद्या मुंबईत तरुणांचा मोर्चा निश्चित निघणार असून या विजयाचा जल्लोष करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे सरकारला माघार घ्यावी लागली असा दावा देखील त्यांनी केला। राज ठाकरे यांनी पुढे असे म्हटले की तरुणाईचा राग आता केवळ शिक्षण मंत्र्यापुरता मर्यादित नसून तो पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे। यावेळी त्यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांचे विशेष अभिनंदन करत त्यांच्या पुढील निर्णयाला मनसेचा पाठिंबा असेल अशी घोषणाही केली। या सर्व घडामोडींमुळे राज्यातील आणि देशातील राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे।